नमस्कार. मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नरेंद्र दाभोलकर कोण होते या विषयाच्या 10 भागांच्या मालिकेपैकी पहिल्या भागात आपलं स्वागत करतो. मंडळी, सुरुवातीला एक विनंती आहे आपल्याला की या चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक नाही केलं तरी चालेल, पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. मंडळी, नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आणि माननीय पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने माझी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. पण केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे मला या प्रकरणात झालेली अटक, मला भोगावा लागलेला 2 वर्षाचा कारावास आणि मला जामीन देताना उच्च न्यायालयाने जी अट घातली होती की केस संपेपर्यंत पुणे जिल्हा सोडून जायचं नाही, त्यामुळे गेली 3 वर्ष मला पुण्यातच राहावं लागलं. या 5 वर्षाच्या कालावधीत मी आणि माझ्या कुटुंबानी जे काही भोगलं आणि ज्या काही गंभीर गोष्टी माझ्या लक्षात आल्या, त्यावरून मला असा प्रश्न पडला की बाबा, असे कोण होते हे दाभोलकर, की हे सगळं धडधडीतपणे ज्यांच्यासाठी चालू दिलं जात होतं, चालवलं जात होतं, उघड्या डोळ्यांनी पाहिलं जात होतं, कोणीच काही त्याविषयी बोलत नव्हतं. कोण होते असे दाभोलकर? कारण नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान केलं की या हत्येमागे उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हात आहे. म्हणजे काय? तर नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास हा एकाच दिशेने होणार आहे याचं सुतोवाच स्वतः मुख्यमंत्र्यांनीच करून टाकलं होतं. आणि मंडळी, त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरून ते सिद्ध होतं. 5 ते 6 हजार हिंदुत्ववाद्यांच्या चौकशा केल्या गेलेल्या आहेत. कित्येक हजार हिंदुत्ववाद्यांच्या चौकशांचे जबाब चार्जशीटलाच जोडलेले आहेत. पण समाजवादी, साम्यवादी किंवा नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एकाही व्यक्तीची चौकशी केलेली गेलेली नाही हे दिसतं आपल्याला. मंडळी, या प्रकरणाचा तपास आधी पुणे पोलीस करत होते. 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवला गेला आणि सीबीआयनी या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सुभाष रामरूप सिंग या नावाचा ॲडिशनल एसपी या पदावरचा सीबीआयचा अधिकारी यांनी 2016 मध्ये वीरेंद्र तावडे यांना या प्रकरणात अटक केली. सप्टेंबर 2016 मध्ये सुभाष रामरूप सिंग याने या प्रकरणातलं पहिलं आरोपपत्र दाखल केलं आणि या आरोपपत्रानुसार सुभाष रामरूप सिंग याची थेअरी अशी होती की नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाचा कट रचला वीरेंद्र तावडे यांनी आणि दाभोलकरांना गोळ्या घातल्या विनय पवार आणि सारंग अकोलकर यांनी. या दोन्ही, विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना तपास यंत्रणांनी पूर्वीच फरार घोषित केलेलं आहे. त्यामुळे सुभाष रामरूप सिंग यांनी या दोघांचे फोटो मिळवले आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ते फोटो ओळखले की बाबा हो, आमच्या समक्ष याच दोघांनी नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घातल्या. मग आता तपासाची दिशा स्पष्ट झाली होती. कटकर्ता कोण ते समजलं, खुनी कोण ते समजलं, त्यांना शोधणं बाकी होतं आणि त्यांनी वापरलेलं हत्यार शोधणं बाकी होतं. पण असं असताना 2 वर्षांनी या सुभाष रामरूप सिंग यांनी एक मोठा चमत्कार केला, तो असा की 2018 मध्ये या सुभाष रामरूप सिंग यांनी 2 नवीनच शूटर पकडले, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या नावाचे. आणि तेव्हा हाच सुभाष रामरूप सिंग न्यायालयात शपथेवर सांगतो की आता विनय पवार आणि सारंग अकोलकर हे खुनी नसून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच खरे खुनी आहेत. आणि त्यापेक्षा मोठा चमत्कार हा की जसे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना ओळखणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुभाष रामरूप सिंग याला मिळाले, तसेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे फोटो ओळखणारे सुद्धा नव्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजे आय विटनेस सुभाष रामरूप सिंगला मिळाले. त्यांनी या दोघांचे फोटो ओळखून घेतले. आणि मग खटल्याच्या शेवटी जो क्लोजर रिपोर्ट द्यायचा असतो, त्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुभाष रामरूप सिंग यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याचं सार असं की विनय पवार आणि सारंग अकोलकर खुनी असतील किंवा नसतीलही कदाचित, पण ते तुर्तास फरार आहेत, त्यामुळे आता आम्ही जे पकडलेले तेच फायनल खुनी समजा. मंडळी, देशातल्या सर्वोच्च आणि सर्वशक्तिमान अशा तपास यंत्रणेने केलेला हा तपास आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की ज्या नरेंद्र दाभोलकरांसाठी हे इतकं धडधडीतपणे सगळं करत होते, केलं जात होतं, करू दिलं जात होतं, हे करत असताना उघड्या डोळ्यांनी पाहिलं जात होतं, कोण होते हे दाभोलकर? का कोणीच काही बोलत नव्हतं त्याबद्दल? मंडळी, या प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झालंय ते 10-15 हजार पानाचं आहे. मोठमोठे चमत्कार आहेत त्याच्यात तपास यंत्रणांनी केलेले. पण
त्या सगळ्यावर एपिसोड करायचे झाले तर 150 ते 200 एपिसोड होतील. मला तुर्तास त्यात जायचं नाही. ज्या गोष्टी थेट माझ्याशी संबंधित आहेत त्याच मुद्द्यांवर मला चर्चा करायची आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये अशा एका मुद्द्यावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे आणि नरेंद्र दाभोलकर कोण होते नेमके हे शोधायचा प्रयत्न करणार आहे. माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेअर करा. आणि हिंदुत्ववादी असणं हा अपराध या देशात ठरवला जात असेल तर आता हिंदू म्हणून जागृत व्हायची आणि संघटित व्हायची गरज आहे, हे लोकांना कळू द्या. एवढीच आपल्याला विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नव्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आणि दाभोलकर कोण होते या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी. नमस्कार. जय हिंदू राष्ट्र.